कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर. अभिनेता रितेश देशमुखने दिवाळी पाडव्यानिमित्ताने पत्नी जेनिलिया देशमुखसह मुलांचं औक्षण केलंय. यंदाची दिवाळी लातूरमध्ये साजरी न करता त्याने मुंबईत दिवाळी साजरी करत हा क्षण सोशल मीडियावर पोस्ट केला. कोल्हापूरच्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे. हजारो माता भगिनींनी पंचारतीने लाडक्या भाऊरायाचं औक्षण केलंय. पूजेच्या ताटासह पणती आणि साहित्याची लाडक्या बहिणींना भेट देण्यात आली. गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात 6,000ची घसरण. तोळ्याला 1,23,000चा भाव, तर चांदी 7,000 स्वस्त. चांदीचे दर 1,69,000. पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश गायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातनं ऑर्डर जारी. पुणे पोलिसांनी न्यायालय आणि पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात सादर केला होता गायवळबाबतचा अहवाल. कबुतरखाना बंदी विरोधात 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा. कबुतरखान्याच्या बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आंदोलन. कल्याणमध्ये फटाक्यांच्या वादात झालेल्या राड्यामध्ये गुंडांची महिलांना मारहाण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संध्या साठेंना मारहाण. राष्ट्रवादीच्या संध्या साठेंनी गावगुंडांचा मुकाबला केल्याची माहिती. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. खरेदी केलेलं दूध काही तासातच झालं खराब. उकळल्यावर दूध रबरासारखं झाल्याचा व्हिडिओ केला शेअर. दूध विक्रेत्याविरोधात कारवाईची मागणी. कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाचा हैदोस. चालत्या दुचाकीस्वाराचा बैलाने दिलेल्या धडकेमध्ये मृत्यू. पिसाळलेल्या बैलाला आवर घालण्यासाठी खोपोलीमधली रेस्क्यू टीम त्याला पोलिसांकडून पाचार. अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती. कोकणात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. ढगाळ वातावरण राहिल्यानं भात उत्पादक शेतकरी चिंतेत. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये एक शेतकरी 40,000 रुपयांच्या चिल्लरसह शोरूममध्ये. मुलीला स्कूटी घेऊन देण्यासाठी शेतकरी शोरूममध्ये पोहोचला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.